मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या जागावाटपावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये इंडिया आघाडी ही फुटीच्या उंबरठ्यावरती असल्याचं पाहायला मिळतंय. दिंडोरीच्या जागेवरून आघाडीत बिघाडी झाली आहे. दिंडोरीच्या जागेवर माकपनं दावा केल्याने राज्यातील एकच जागा मागितली आहे. ती न दिल्यास वेगळा निर्णय घेऊ असा इशारा माकपचे माजी आमदार जेपी गावित यांनी दिलाय. निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदार आमशा पाडवी हे शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जाते. आज कार्यकर्त्यांसोबत ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील अशी चर्चा आहे. मात्र अद्यापही याबाबतीत अधिकृतरित्या कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. माझ्या विरोधात कुणी तगडा उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. मात्र समोर कुणी असलं तरी फरक पडत नाही. आमची बाजू स्ट्रॉंग आहे आणि मजबूत आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक जिंकणारच असा विश्वास रक्षा खडसेंनी व्यक्त केला. भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील भेटीगाठी वाढल्याचं दिसतंय. रक्षा खडसे मतदारसंघात पुन्हा सक्रिय झाल्यात. कार्यकर्ते आणि आमदारांच्या भेटीगाठी घेणं रक्षा खडसेंनी सुरू केलंय. यावेळी निवडणुकांच्या प्रचारासाठी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेत. रक्षा खडसेंना रावेरसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानं इच्छुक असलेले उमेदवार अमोल जावळे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांनी राजीनामा नाट्य त्यांचं पाहायला मिळालं. मात्र या घडामोडींनंतर गिरीश महाजन यांनी जावळेंची समजूत काढली आणि फडणवीस आणि महाजनांच्या भेटीदरम्यान काढलेले काही फोटो समोर आले. जरांगे पाटील आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण यांची मध्यरात्री अंतरवाली सराटीत भेट झाली. मराठा आरक्षणाबाबत दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली. यावेळी आंदोलकांवरती दबाव आणून विनाकारण गुन्हे दाखल होत असल्याची कैफियत मनोज जरांगेंनी अशोक चव्हाणांसमोर मांडली. शिवसेनेच्या आमदारांना गद्दार म्हणत टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा खासदार प्रतापराव जाधव यांनी समाचार घेतलाय. खरे गद्दार तर उद्धव ठाकरेच आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी केली अशी घणाघाती टीका प्रतापराव जाधव यांनी केली. उल्हासनगरमध्ये ऐन निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाचे अत्यंत विश्वासू आणि कल्याणचे जिल्हा प्रमुख असलेल्या चंद्रकांत बोडारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाची ताकद आणखी कमी झाली आहे. देशात आचारसंहिता लागू झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. 72 तासात होर्डिंग्स आणि शासकीय वाहनं जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. त्यानुसार शहरात होर्डिंग उतरवायला सुरुवात झाली. लोकसभेच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झाले. जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हा प्रशासनाची 100% तयारी पूर्ण झाल्याची माहिती जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. आचारसंहितेची घोषणा करताच धाराशिवमध्ये आचारसंहितेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि यावेळी प्रशासनानं राजकीय पक्ष आणि इतर जाहिरातींचे बॅनर हटवले. तसंच सर्वांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासी यांनी केलं. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचं नाव उस्मानाबाद मतदारसंघच राहणार आहे. निवडणूक आयोगानं जिल्हा प्रशासनाला नाव न बदलण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आता धाराशिव मतदारसंघाचं नाव उस्मानाबाद असं राहील अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन ओंबासी यांनी दिली. अग्निसुरक्षा विषयक नियमांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा डीसीपीआरमध्ये समावेश करणारी अंतिम अधिसूचना 20 मे नंतर काढायला मुभा देण्याची राज्य सरकारची मागणी हायकोर्टानं फेटाळली. अग्निसुरक्षा विषयक नियमांच्या अंमलबजावणीसाठी निवडणुकांची सबब सांगू नका अशा शब्दात हायकोर्टानं सरकारला फटकारलं. मुंबई महानगरपालिकेच्या 5 वैद्यकीय महाविद्यालय आणि अन्य उपनगरीय रुग्णालयातील सुमारे 30% कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे मुंबई पालिकेतील आरोग्य सेवेवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या रस्ते कामांसाठी पालिका प्रशासनानं तिसऱ्यांदा निविदा मागवल्यात. निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात कामं सुरू होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती आता पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिकेनं उष्णतेसंदर्भात नियंत्रण कृती आराखडा तयार केला. या आराखड्यानुसार वागळे इस्टेट भागात उष्णतेचा प्रभाव सर्वाधिक जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेच्या धोक्याबाबत नागरिकांसाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी मध्य पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या मालडब्यापैकी एका मालडब्यात बदल करून ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. या प्रस्तावाला रेल्वे मंडळानं मंजुरी दिल्यामुळे ज्येष्ठांचा रेल्वे प्रवास आता सुखकर होणार आहे.
मुंबई पूर्व उपनगर आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलांची दुरुस्ती करून त्यांचा मजबूतीकरणाचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय. यामध्ये 12 उड्डाणपुलांसह भुयारी मार्गाचा देखील समावेश आहे. या कामासाठी मुंबई महानगरपालिकेने निविदा काढली असून 23,68,00,000 खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत नुकतीच आरटी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यात पहिलीसाठी डिसेंबर 2024 पर्यंत वयाची किमान 6 आणि कमाल 7 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस पूर्ण केलेले असणं गरजेचं आहे. वर्सोवा विरार सागरी सेतू रद्द करून आता केवळ उत्तन विरार दरम्यान सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. MMRDA 55 किलोमीटरच्या या सागरी सेतूसाठी नव्यानं व्यवहार्यता अभ्यास करणार असून प्रकल्पाचा आराखडा देखील तयार करण्यात आलाय. राज्यातील 12 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांनी नॅशनल मेडिकल कमिशनकडे मान्यतेकरता प्रस्ताव पाठवले. त्यांना मान्यता मिळाल्यास राज्यातील MBBSच्या जागांमध्ये 1 ते 1.5 हजारांची भर पडण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणामुळे खुल्या वर्गातील 10% जागा कमी झाल्या होत्या आणि केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यास खुल्या गटातील विद्यार्थ्यांना या वाढीव जागांमुळे काहीसा दिलासा मिळू शकतो. मुंबईकरांनी स्वच्छता मोहिमेचे सकारात्मक परिणाम अनुभवलेत आणि मागील 5 वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील वायू गुणवत्ता लक्षात घेता यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक स्वच्छ हवा असल्याचं सर्वेक्षणातून स्पष्ट झालंय. 2 महिन्यांपूर्वी 300 ते 350 दरम्यान असणारा वायू गुणवत्ता निर्देशांक आता 100 पेक्षाही खाली आलाय. काही ठिकाणी तर हा निर्देशांक 50 आहे. नवीन डाळी बाजारात दाखल झाल्या की वर्षभरासाठी त्याची साठवणूक बऱ्याच गृहिणी करतात. मात्र यंदा या डाळींनी 100 पार केली, त्यामुळे त्यांच्या बजेटवरती परिणाम होणार आहे. विदर्भ आणि लगतच्या भागात असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे डाळींचे दर वाढलेत आणि त्यातच वेगवेगळे सण असल्यामुळे मागणी वाढतेय. परिणामी चढ्या भावात याची विक्री सुरू आहे. उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे लिंबाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शरीराला लिंबू आरोग्यवर्धक असल्यामुळे 3 ते 5 रुपयांना मिळणारी लिंब 10 रुपयांना मिळत आहेत. लिंबाचे दर गगनाला भिडल्यामुळे हॉटेल आणि रसवंतीगृहातून लिंब गायब झाली आहेत. स्वेच्छानिवृत्ती योजनेचा लाभ न घेणाऱ्या आणि नव्यानं कौशल्य शिकण्यास उत्सुक नसलेल्या सुमारे 180 कर्मचाऱ्यांना एअर इंडिया कंपनीनं अलीकडेच नारळ दिला. हे कर्मचारी थेट उड्डाण सेवेशी संबंधित विभागात कार्यरत नव्हते. टाटा समूहाने एअर इंडियाचा ताबा घेतल्यानंतर कंपनीनं अनेक धोरणांची पुनराखणी केली आणि कामकाजात आणि सेवेत देखील मोठ्या प्रमाणात बदल केलेत. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये उन्हाचा कहर कायम असून 20 मार्चला पारा 37°C वरती जाणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रूज वेधशाळेनं दिली. सांताक्रूज IMD मध्ये शनिवारी कमाल तापमान 22 आणि किमान 32°C इतकं होतं. मध्य महाराष्ट्राच्या विदर्भात उष्णतेची लाट सक्रिय आहे. शनिवारी सोलापूरचा पारा 40.2 गेला, तर विदर्भातील बहुतांश शहरांचं तापमान 38° गेलंय. राज्यामध्ये पुन्हा कमाल तापमान दुसऱ्यांदा 40° गेले. मात्र पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार होऊन काही भागात पाऊस झाल्यानं त्यात घट होऊन गेले 8 दिवस राज्याचा पारा 37 ते 38° स्थिर होता. मात्र शनिवारपासून पुन्हा तापमानानं उसळी घेतली. होळीसाठी 12 अतिरिक्त स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला. यापूर्वी 112 होळी स्पेशल ट्रेनची घोषणा मध्य रेल्वेनं केली आहे. CSMT ते दानापूर होळी स्पेशल ट्रेनच्या 2 फेऱ्या होणार आहेत. शक्तीपीठ महामार्गाला आता शेतकऱ्यांकडून आणि गावकऱ्यांकडून तीव्र विरोध होताना दिसतोय. महामार्ग होण्यापासून रोखण्यासाठी गावागावात जनजागृती बैठकांचं आणि मेळाव्यांचं आयोजन करण्यात येते. या बैठकींच्या सत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. छत्रपती संभाजीनगरात पाणीपुरवठा योजनेत अडथळा निर्माण केला जातोय. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा योजनेचं काम सुरळीत होत नाही. ही बाब लक्षात घेता अडथळे निर्माण करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा असे आदेश खंडपीठानं दिले. तसंच काम सुरळीत व्हावं यासाठी योग्य ते संरक्षण पुरवण्याचे आदेश खंडपीठानं दिलेत. मुंबई महानगरपालिका दरवर्षी नालेसफाईवरती कोट्यवधी रुपये खर्च करत असली तरी नाल्याच्या पाण्यावरती तरंगणारा कचरा दरवर्षी पावसाळ्यात मुंबईला जलमय करून टाकतो. यावरती उपाय म्हणून यंदा नालेसफाई करताना तरंगणारा कचरा काढणाऱ्यावरती विशेष भर देण्याचं महापालिकेनं ठरवलंय. यासाठी पालिका 16 ट्रॅश बूम मशीन भाड्यानं घेणार आहे आणि पावसाळ्याआधी मुंबईमध्ये नालेसफाईच्या कामानं वेग पकडला असून या कामावरती यंदा तब्बल 280 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील 7ही तलाव आटलेत. या तलावात सध्या अवघा 36.74% म्हणजेच 5,31,000 दशलक्ष लिटर पाणी साठा उरलाय. तो 2023च्या तुलनेत सुमारे 1,00,000 दशलक्ष लिटरनं कमी आहे. मध्य वैतरणा तलावातील पाणी साठा अवघा 10%वरती आलाय आणि मागील 2 वर्षांच्या तुलनेत यंदा 7 ते 10% पाणी साठा कमी आहे. गोंदियातील जनावरांना वर्षभर चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यात पहिला सखा सायलेज प्रकल्प सुरू करण्यात आलाय. त्यामुळे जनावरांना वर्षभर हिरवागार चारा मिळणार आहे आणि या प्रकल्पासाठी जवळपास 1.5 कोटींचा खर्च करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या नव्या विकास प्रारूप आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्यानं अगदी 3 महिन्यातच आराखड्याचं काम उरकण्यात आल्यानं हजारो गरिबांच्या घरावरती रस्त्याचं आरक्षण पडलं होतं. त्यामुळे पुढील 30 दिवसात आराखड्यातील त्रुटी शोधून त्यावरती अहवाल देणं बंधनकारक असल्याच्या सूचना देण्यात आल्या. मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेली नांदेडची विमानसेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या 31 मार्चपासून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानुसार विमानसेवेचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले. तर नांदेड ते पुणेसाठी सुद्धा विमानसेवा सुरू होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई बस सेवांमध्ये आता ज्येष्ठांना मोफत प्रवास करता येणार आहे, तर महिलांना तिकिटात 50% सवलत आहे. या निर्णयाचं नागरिकांनी स्वागत केलंय. पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वेच्या भूसंपादनासाठी घेतलेल्या जमिनीचा ताबा न देण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला. या संदर्भात शेतकऱ्यांनी बैठक घेत निर्णय घेतलाय. 50 लाख रुपयांची जमीन 5 लाख रुपयांना चुकीच्या पद्धतीने घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. जळगावच्या पिंपरुड येथील शेतात भीषण आग लागली. या आगीत शेतातील संपूर्ण गव्हाचं पीक जळून नष्ट झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळते. संत गजानन महाराज यांच्या शेगाव नगरीमध्ये निपाणा या गावातून हजारो वारकऱ्यांना घेऊन पालखी दाखल झाली आणि खांद्यावर गजानन महाराजांची पालखी घेऊन गजानन भक्त गणगण गणात पोतेच्या गजरात शेगावात दाखल झाले. कोकणात 2 दिवसांपूर्वी शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून शिमग्याची धूम सर्वत्र दिसते आणि या शिमगोत्सवात गोमुनाचाचा खेळ महत्त्वाचा भाग असून ही पारंपरिक लोककला आज देखील जपण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. देशामध्ये एकूण 543 जागांसाठी 7 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 19 मे, सहावा टप्पा 25 मे तर सातवा आणि अखेरचा टप्पा 1 जून रोजी पार पडणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यात मतदान होईल. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी राज्यात मतदान होणार आहे. त्यामध्ये मुंबईमध्ये 5व्या टप्प्यात मतदान होणार असून 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. राज्यात 19 एप्रिल रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून विदर्भात 5 मतदारसंघात मतदान होईल. रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपुरात 19 एप्रिलला मतदान होईल. तर राज्यातील दुसरा टप्पा 26 एप्रिलला होणार आहे. एकूण 8 मतदारसंघात मतदान होईल. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली आणि नांदेड, परभणीमध्ये या दिवशी मतदान होणार आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्याचं मतदान 7 मे रोजी होणार असून 11 मतदारसंघ आहेत. रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघात मतदान होणार आहे. 7 मे रोजी हे मतदान होणार असून नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीडमध्ये मतदान होईल. 20 मे रोजी राज्यात 5व्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान होईल. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाण्यासोबतच मुंबईतील 6 मतदारसंघात या दिवशी मतदान होणार आहे. भारतामध्ये यंदा 96 कोटी 80 लाख मतदान करणार आहेत. त्यात 19 कोटी 74 लाख तरुण मतदार आहेत तर 2,18,000 मतदार वयाची 100 पार केलेले आहेत. 18,000 मतदार तृतीयपंथी आहेत. या निवडणुकीमध्ये 2 वेळा मतदान करणाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलाय. तसंच निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ नये यावरती करडी नजर असणार आहे. दारू आणि साड्या वाटप करणाऱ्यांवरती सुद्धा कठोर कारवाई होईल असा इशारा देण्यात आलाय. आणि निवडणुकीमध्ये कुठेही पैसे वाटप होत असतील तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला देता येणार आहे. फक्त एक फोटो काढून सी विजिल ॲपवरती टाकल्यास तुमच्या मोबाईलचे अक्षांश आणि रेखांशवरून लोकेशन ट्रॅक करून 100 मिनिटात आयोगाची टीम तिथे पोहोचेल असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.
आणि निवडणूक प्रचारामध्ये भाषा वापरताना प्रचारकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. प्रचारातील आरोपांचा भाषेचा घसरता स्तर पाहता निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली असून स्टार कॅम्पेनर्सना देखील नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यामुळे स्टार प्रचारकांनी प्रचार करताना योग्य ती काळजी घेण्याचे आदेश आयोगाने दिलेत. आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची.